नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वरत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की काय 20 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 पार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की काय 20 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 पार। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की काय 20 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 पार। या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की काय 20 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 4,500 पार। या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा 20 तारखेनंतर सोयाबीनच्या भावावर कशा पद्धतीनं या ठिकाणी होणार परिणाम आणि या परिणामामुळे काय 20 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 4,500 होणार अथवा नाही, या प्रश्नाचं आता आपण सर्वजण घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी सीबॉट वरती कुठे आहे तर $10 प्रति बुशेलच्या खाली नाही तर थोडी वर, जास्त फरक नाही। पण तुम्हाला माहिती आहे का, ही बाजारभाव पातळी सगळ्यात निच्चांकी स्तरावर आहे। याच्या अपेक्षा खाली तुम्हाला सांगतो सोयाबीनचा भाव जाऊ शकत नाही, कारण ही लिस्ट पॉसिबिलिटी आहे। म्हणजे म्हणतात ना की देयर इज एंड, इथं एंड आहे, याच्या खाली सोयाबीनचा भाव जाऊ शकत नाही। मग आंतरराष्ट्रीय बाजारात या मर्यादेच्या खाली सोयाबीनचा भाव जाऊ शकत नाही, गेला तर टिकू शकत नाही, याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्याला सोयाबीनच्या भावात मंदीपेक्षा तेजीची संधी जास्त दिसते। सोयाबीनचा भाव भलेही प्रचंड वाढणार नसला तरी संकेत तेजीचे येतं आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो 20 तारखेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची जास्त शक्यता आहे आणि या तेजीमध्ये जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव सुरुवातीला $10.25 प्रति बुशेल्स आणि त्यानंतरच्या 2 ते 3 आठवड्यात $10.5 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचला तर मला वाटते अजिबात आपण आश्चर्य वाटून घ्यायला नको। आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा फायदा तुम्हाला सांगतो देशातील सोयाबीनच्या भावाला 100% मिळणार। सध्या देशातील जो सोयाबीनचा भाव आहे तो किती आहे बरं, तर देशातील सोयाबीनचा जो भाव आहे तो 4,000 ते 4,500च्या दरम्यान। 20 तारखेपर्यंत याच्यात जास्त काही बदल संभवणार नाही, पण 20 तारखेनंतर व्यापाऱ्यांना एक दिशा निश्चित कळेल, निवडणुकांनंतर सोयाबीन कुठं जाणार आहे
त्यानंतर व्यापारी स्टॉक करायला सुरू करतील. मोदी सरकारची सोयाबीन खरेदी वाढेल अशी आशा आणि अपेक्षा आहे आणि या असणाऱ्या एका अपेक्षामुळं या ठिकाणी सोयाबीनच्या भावात 20 तारखेनंतर तेजी येऊ शकते. जी भाव पातळी सध्या 4000 ते 4500च्या दरम्यान या 300ची कमीत कमी सुधारणा होऊन बाजारभाव सरासरी 4300 ते 4700च्या दरम्यान दिसतील आणि भाव पातळी चांगल्या असणाऱ्या क्वालिटीच्या मालाला ज्यात मॉइश्चर 10 ते 11 आहे तो 4500 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजे 20 तारखेनंतर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा 4500 पार जायला हरकत नाही. पण विक्रीचा विचार करणाऱ्या कास्तकार बांधवांसाठी माझा एकच सल्ला आहे की 4500च्या वर जर भाव गेला आणि तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करा. जसं की 200ची तेजी आली की 25% सोयाबीन विक्री करा. असं 4 टप्प्यात सोयाबीनची विक्री तेजीमध्ये केली तर मला वाटतंय सरासरी भावामुळे कुठंतरी आपल्याला होईल फायदा. आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.